नमस्कार. आजचा विषय आहे, पवार म्हणाले राजकारण करू नका. हाच आदेश का? 28 जानेवारी 2026 हा महाराष्ट्राच्या इतिहासातील नवीन वर्षातला काळा दिवस होता. या दिवशी राज्याचे अत्यंत कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. कोणतीही दुर्घटना घडली की त्यावर अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचे राजकारण सुरू होते. त्याप्रमाणे विविध वाहिन्यांवरून कुजबूज सुरू झाली. नेमका तोच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत तातडीनं जाहीर केलं की घडलेली घटना ही अत्यंत वाईट आहे, पण त्याचं कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नका. खरं तर शरद पवारांनी अशी इच्छा व्यक्त केल्यावर त्यावर राजकारण होणार नाही अशी अपेक्षा कोणीच करू शकत नव्हता. कारण गेल्या 50 वर्षातील महाराष्ट्रातील अशी एक म्हण आहे की शरद पवार जेव्हा नाही म्हणतात त्याचा अर्थ हो असतो आणि हो म्हणतात त्याचा अर्थ नाही असा असतो. म्हणजेच शरद पवारांनी राजकारण करायची ही चांगली संधी आहे, त्याचा पुरेपूर लाभ उठवा असा आदेश दिला होता. तो नेमका आमदार रोहित पवारांनी पाळला असं दिसतं. ज्या प्रकारे गेल्या महिनाभरात रोहित पवारांनी ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन अजित पवारांचा घातपात आहे असा संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्याचा अर्थ राजकारण करा असा आदेश होता. आता याचे राजकारण करा सुचवण्याचे कारण काय? तर महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार, त्यानंतर सुप्रिया सुळे हे दोन मोठे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार असे 3 दिग्गज नेते एकत्र आल्यावर पक्षाची नेमकी सूत्र कुणाच्या हातात जाणार? शरद पवार सुप्रिया सुळे यांना दिल्लीची जबाबदारी देतील आणि राज्याची जबाबदारी अजितदादा सांभाळतील हे गृहीत धरलं तर यामध्ये रोहित पवारांचं स्थान काय असणार? म्हणूनच अजितदादांच्या निधनानंतर आपल्याला काही संधी निर्माण करता येते का यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्ये एक नवे प्रकरण सुरू झाले. अजितदादांनंतर रोहितदादांचा वर्चस्व निर्माण करता येईल असे स्वप्न क्षणार्धात रोहित पवारांना पडले असावे. पण त्याचवेळी अजितदादांच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रश्न मोडीत निघाला. अजित पवार राष्ट्रवादीची सगळं सूत्र सुनेत्राताईंकडे गेली आणि रोहित पवारांच्या आशा मावळल्या. शरद पवार अदृश्य शक्तीच्या मदतीनेच राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले. त्यामुळे आजोबा आत्या सेफ मोडमध्ये आहेत. काकू पुढे गेल्या, आता आपली जागा नक्की काय? म्हणून पत्रकार परिषदा घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बारामतीत घेतली, पुण्यात घेतली, मुंबई दिल्लीतही पत्रकार परिषद घेतली. विविध नेत्यांची भेट घेतली. यामध्ये आपचे अरविंद केजरीवाल असतील, काँग्रेसचे राहुल गांधींना भेटले. हा प्रश्न संसदेत मांडण्याचा आग्रह धरला. हाच सर्वात मोठा विनोद म्हणावा लागेल. संसदेच्या दोन्ही सभागृहात आवाज उठवण्यासाठी घरातल्या 2 मोठ्या व्यक्ती आहेत. देशाच्या राजकारणात वजन असलेले शरद पवार हे वरिष्ठ सभागृहात आहेत, तर वारंवार संसदरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या सुप्रिया सुळे या लोकसभेत आहेत. ते दोघे आवाज उठवू शकत नव्हते का? ते सक्षम नव्हते का? असं काय झालं की दोघांवर अविश्वास दाखवत अन्य पक्षाच्या नेत्यांना आवाज उठवा म्हणून विनंती करावी लागली? तर याचं उत्तर एकच, ते म्हणजे या विषयाचे राजकारण करू नका.
माझ्या तारांकित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.